यूट्यूब वापरताना तुमच्या मनात कधी विचार आलाय की यूट्यूबला टक्कर देईल असं दुसरं कोणता तरी प्लॅटफॉर्म जगात येऊ शकतो? तर हो, आता आलाय बिलीबिली. आता यूट्यूबला आव्हान देण्यासाठी चीनचा सर्वात लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म बिलीबिली ग्लोबल मार्केटमध्ये उतरला आहे. हा फक्त साधा व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲप नाही, तर जगातील कॉन्टेंट क्रिएशन करणाऱ्या लोकांसाठी लाखो रुपये कमवण्याची संधी सुद्धा आहे. पण प्रश्न असा आहे की बिलीबिली नेमकं काय आहे? यावरून कंटेंट क्रिएटर पैसे कसे कमवू शकतात? यामध्ये असं काय खास आहे जे यूट्यूबकडे नाही? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारतामध्ये बिलीबिलीची एंट्री होणार की टिकटॉक सारखा हाही बॅन होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. व्हिडिओ माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी समजून घेऊया की बिलीबिली ॲप नक्की काय आहे. बिलीबिलीची सुरुवात चीनमध्ये झाली. सुरुवातीला हा प्लॅटफॉर्म ॲनिमे, कॉमिक्स आणि गेमिंग ॲपसाठी चांगला प्रसिद्ध होता. तरुण पिढीमध्ये याने कमी काळामध्ये मजबूत पकड निर्माण केली, पण हळूहळू बिलीबिलीने आपला विस्तार केला. आज या ॲपवर फक्त गेमिंग नाही, तर टेक्नॉलॉजी, म्युझिक, एंटरटेनमेंट आणि एज्युकेशन आणि ट्युशन यांसारखे अनेक व्हिडिओज पाहायला मिळतात. तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर यूट्यूब आणि बिलीबिलीमध्ये जास्त फरक नाही. दोघांवरही तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि अपलोडही करू शकता. पण बिझनेस पॉइंटिंगनी पाहिलं तर बिलीबिली यूट्यूबपेक्षा जास्त मोठा आहे आणि वेगळाही आहे. बिलीबिलीचा मुख्य फोकस जेनझी लोक आहेत. सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे त्याच्या इंटरनॅशनल ॲपवर साइन अप करण्यासाठी तुम्हाला साध्या कोणत्याही पासपोर्ट किंवा ID व्हेरिफिकेशनची गरज पडत नाही. बिलीबिलीने दावा केलाय की त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जगातील सर्वात शिकलेले, तरुण आणि श्रीमंत युजर आहे, ज्यामुळे छोट्या क्रिएटर लोकांना प्रत्यक्षात भेटण्याची संधी त्यांना मिळू शकते. आता तुम्ही विचार कराल की युजर यूट्यूब सोडून बिलीबिलीवर का जात आहे? तर याचं उत्तर आहे त्याचं युनिक फीचर. बिलीबिलीची सर्वात मोठी ताकद त्याची कम्युनिटी एंगेजमेंट. यात एक भन्नाट फीचर आहे, ज्याला बुलेट कम्युनिटी सिस्टीम असं म्हणतात. बरं, हे नक्की काय आहे? तर यूट्यूबवर कॉन्टेंट बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ खाली स्क्रोल करावा लागतो. कमेंट वाचण्यासाठीही कमेंट बॉक्समध्ये जावं लागतं. पण बिलीबिलीवर जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ पाहत असतात, तेव्हा इतर युजर्स रिअल टाईममध्ये कमेंट आणि थेट व्हिडिओमध्ये तुम्ही स्क्रीनवर ते पाहू शकता आणि ते बुलेटसारखे स्क्रोलसुद्धा होतात. त्यामुळे व्हिडिओ पाहताना असं वाटतं की तुम्ही एकटे नाही, तर हजारो लोक तुमच्यासोबत तो व्हिडिओ बघतायत. हेच अनोखं फीचर या प्लॅटफॉर्मला ट्रेडिशनल यूट्यूबपेक्षा वेगळं ठरवतं. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. यावरून कमाई तर कशी होईल? यूट्यूबवर जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर गुगल ॲडसेन्स लागतो आणि ब्रँड स्पॉन्सरशिप खूप महत्त्वाचे आहेत. पण बिलीबिलीने क्रिएटरसाठी वेगवेगळे कमाईचे पर्यायसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत, जसे की ॲडव्हर्टिजमेंट, ब्रँड पार्टनरशिप, फॅन सपोर्ट, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि पेड कॉन्टेंट. डिजिटल कोर्ससुद्धा आहे आणि ई-कॉमर्ससुद्धा आहे. म्हणजेच बिलीबिली फक्त व्ह्यूजवर पैसे देत नाही, तर क्रिएटर, ॲडसेन्स यातील संपूर्ण इकोसिस्टीम मॉनिटाईज करण्याची संधीसुद्धा देतं. 2025च्या आकडेवारीनुसार तब्बल 30 लाख क्रिएटर बिलीबिलीद्वारे बंपर कमाई करतात. क्रिएटर्सची सरासरी कमाईत दरवर्षी 21% वाढ दिसून आली आहे. 2026च्या पहिल्या 3 महिन्यात या ॲपची मंथली ॲक्टिव्ह युजर 37 कोटी ते 60 लाखाच्या पुढे गेले आहेत. बिलीबिली आता जगातील टॉप यूट्यूब इन्फ्लुएन्सरला आपल्या चॅनलवर येण्यासाठी खूप पैसा खर्च करतोय. बिलीबिलीने 19 ऑगस्ट रोजी आपलं इंटरनॅशनल ॲप ग्लोबल मार्केटमध्ये रिलॉन्च केलं. सध्या अँड्रॉइड युजरसाठी हे ॲप रोल आउट झालं असून लवकरच iOSसाठीही येत आहे. दक्षिण पूर्व आशियामध्ये यश मिळाल्यानंतर आता बिलीबिलीची नजर भारत, अमेरिका आणि युरोपसारख्या मोठ्या मार्केटमध्ये आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न, भारतामध्ये बिलीबिली ॲपची एंट्री होणार का? मित्रांनो, भारतामध्ये व्हिडिओ कॉन्टेंट पाहणारे आणि बनवणारे कोट्यावधी युजर्स आहेत. आठवत असेल, 2020 आणि 21 नंतर भारत सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकसह शेकडो चीनी ॲप्सवर भारतीय बंदी लावली होती.
बिलिबिलीची वेबसाईट भारतामध्ये ओपन होत आहे, परंतु त्यावर बहुतांश कंटेंट चीनी भाषेमध्ये उपलब्ध आहे, जे तुम्ही ट्रान्सलेट करून इंग्लिशमध्ये पाहू शकता. पण पूर्णपणे भारतीय युजर्स आणि क्रिएटर्ससाठी अधिकृतपणे लॉन्च होईल की नाही यावर अजून भारत सरकारने परवानगी बाकी आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट नक्की की बिलिबिलीमुळे यूट्यूबला येणाऱ्या काळात मोठी टक्कर मिळणार आहे. जर हे ॲप भारतात अधिकृतपणे लॉन्च झालं तर भारतीय क्रिएटरसाठी कमवायचे अनेक रस्ते खुले होणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? यूट्यूबला बिलिबिली टक्कर देऊ शकेल का? आणि चीनी ॲप असल्यामुळे भारताने या ॲपला परवानगी दिली पाहिजे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.